नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण दररोजप्रमाणे पोलीस भरती संभाव्य प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 15 या ठिकाणी बघणार आहोत। आपण दररोज अशीच प्रश्नपत्रिका आणि IMP GK प्रश्न आपल्या यूट्यूब चॅनलवरती या ठिकाणी टाकत असतो। सोबतच गणित बुद्धिमत्ताचे लेक्चर फ्रीमध्ये क्लासेस आपण लवकर सुरू करणार आहोत। त्यामुळे प्रत्येकाने आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करून ठेवा, म्हणजे येणाऱ्या काळातील जे काही आपले लेक्चर आपले क्लासेस तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। सोबतच या ठिकाणी व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागते, तर प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओमधला प्रत्येक प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे एक एक प्रश्नाचा तुम्ही नीट काळजीपूर्वक अभ्यास करा, बघा, ऐका, वाचा, त्याच्या नोट्स बनवा आणि या ठिकाणी प्रत्येकाने या ठिकाणी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे। तर बघा, प्रश्न पहिला, भारताचा प्रथम क्रमांकाचा बुद्धिबळपटू होण्याचा मान खालीलपैकी कोणी मिळवला आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आर प्रज्ञानंद। प्रश्न दुसरा बघा, हृदय प्रत्येक ठोक्याला सुमारे डॅश डॅश रक्त ढकलते? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी 75 मिलीमिलीटर। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, भारतातील खनिज उत्पादनात अग्रेसर असलेले राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी झारखंड। प्रश्न क्रमांक चौथा बघा, कोणते पक्षी अभयारण्य आशियातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य गणले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी भरतपूर। प्रश्न क्रमांक 5 बघा, पानिपत हे स्थळ खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी हरियाणा राज्यात आहे। प्रश्न क्रमांक 6 बघा, कोणत्या राज्यात देशातील पहिला आर्टिफिशियल इंटेलिजन्स हब होणार आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए महाराष्ट्र आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, भारतातील सर्वात मोठे नदी बेट कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी मुचकुंद। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करायचं आहे, कारण की बरेच विद्यार्थी व्हिडिओला लाईक करत नाही आहे। तर प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यासाठी पोलीस भरतीचा फॉर्म या ठिकाणी भरलेला आहे? अजूनही बरेच लोक कमेंट करत नाही आहे, तर प्रत्येकाने कमेंट करून सांगा कोणत्या जिल्ह्यासाठी तुम्ही पोलीस भरतीचा फॉर्म भरला आहे, किंवा तुम्ही कोणत्या परीक्षेचा अभ्यास करत आहे, किंवा येणाऱ्या काळात मी कोणत्या परीक्षेसाठी व्हिडिओ बनवू, जिल्ह्यासाठी व्हिडिओ बनवू, तर ते मला काय करायचं आहे, कमेंट करून सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, 4G वायफाय सेवा देणारी देशातील पहिली नगर परिषद कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी इस्लामपूर। प्रश्न क्रमांक 9 बघा, कोणती खाडी हे राज्याचे व कोकण किनारपट्टीचेही अगदी दक्षिणेकडील टोक होय? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तेरेखोल। प्रश्न क्रमांक 10 बघा, कोणत्या राज्यातील राष्ट्रीय सीमा शुल्क अप्रत्यक्ष कर व अंमली पदार्थांच्या अकादमीचे उद्घाटन PM नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आंध्र प्रदेश। प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणते राज्य पहिले कार्बनमुक्त राज्य असेल? ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी हिमाचल प्रदेश। प्रश्न क्रमांक 12 बघा, भारतातील सर्वाधिक बाजार मूल्य असलेली सार्वजनिक क्षेत्रातील कोणती कंपनी ही पहिली कंपनी ठरली आहे? ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी LIC। प्रश्न क्रमांक 13 बघा, राजस्थानच्या वाळवंटातील वाळवंटीकरण रोखण्यासाठी कोणती वनस्पती उपयुक्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी जोजोबा। प्रश्न क्रमांक 14 बघा, इन्सुलिन या डॅश डॅशमुळे रक्तातील ग्लुकोजची पातळी नियंत्रित केली जाते? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी संप्रेरक। प्रश्न क्रमांक 15 बघा, कोणत्या ठिकाणी भारतात उच्च शिक्षण घेण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी चंडीगड।
प्रश्न क्रमांक 16 बघा, गरम पाण्याच्या झऱ्यामुळे प्रसिद्धीस आलेले तानसा नदीकाठचे वज्रेश्वरी स्थळ डॅशच्या जिल्ह्यात वसले आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी ठाणे. प्रश्न क्रमांक 17 बघा, रेडी बंदर हे डॅशच्या निर्यातीसाठी प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी लोह खनिज. प्रश्न क्रमांक 18 बघा, कोणत्या राज्यात भारतात लोकसभा निवडणुकीत बोटाला लावली जाणाऱ्या शाईचे उत्पादन होते. ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी कर्नाटक. प्रश्न क्रमांक 19, राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था खालीलपैकी कोणत्या शहरात आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नागपूर. पुढचा प्रश्न क्रमांक 24, पण त्या अगोदर मी प्रत्येकाला या ठिकाणी छोटीशी विनंती करतो आहे. आपण आपल्या चॅनलवरती लवकरच गणित बुद्धिमत्तेसाठी फ्रीमध्ये लेक्चर सुरू करणार आहोत. म्हणजे या ठिकाणी आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण गणित असेल, बुद्धिमत्ता असेल, अगदी बेसिकपासून ते ॲडव्हान्स लेवलपर्यंत स्टेप बाय स्टेप संपूर्ण मॅथ बुद्धिमत्ता, मॅथ किंवा रिझनिंग या ठिकाणी लेक्चर क्लासेस सुरू करणार आहोत. त्यासोबतच आपण आपल्या चॅनलवरती दररोज या ठिकाणी जी के असेल किंवा करंट अफेअर असेल याचे प्रश्न असेल किंवा लेक्चर आणत असतो. त्यासोबतच पोलीस भरती क्वेश्चन पेपर आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण दररोज टाकत असतो. आणि तसेच येणाऱ्या काळातील सर्वच परीक्षांसाठी किंवा सर्व भरत्यांसाठी, सर्व एक्झामसाठी, विषयासाठी आपण असेच नेहमी व्हिडिओ बनवत असतो. तर या ठिकाणी आपले येणाऱ्या काळातील सर्व व्हिडिओ बघण्यासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी म्हणजे सर्वांनीच आपल्या यूट्यूब चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून टाका, बेल आयकॉनला क्लिक करा. आणि बघा, व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, तरी देखील वेळात वेळ काढून अगदी फ्रीमध्ये आपण व्हिडिओ बनवत असतो. तर त्याबद्दल आपण जास्त काही मागत नाही आहे, फक्त व्हिडिओला लाईक करा एवढीच रिक्वेस्ट करतो. आणि त्यासाठी पैसे पण लागत नाही आणि वेळ पण लागत नाही. पण त्या ठिकाणी तरी देखील बरेच विद्यार्थी व्हिडिओला लाईक करत नाही. तर प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करत जायचं आहे. आणि तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून फॉर्म भरला आहे किंवा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून बघत आहात तर सर्वांनी मला कमेंट करून सांगा. कारण की त्यानुसार आपण येणाऱ्या काळात की व्हिडिओमध्ये प्रश्न ॲड करत असतो. त्यामुळे कमेंट करा, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. प्रश्न क्रमांक 24 बघा, खालीलपैकी कोणत्या गटातील दोन्ही देश स्कॅन्डिनेव्हियन देश म्हणून ओळखले जातात. तर ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी नॉर्वे व डेन्मार्क. प्रश्न क्रमांक 25, ओडिशा राज्यातील जगन्नाथ मंदिराच्या परिक्रमा प्रकल्पाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे. तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी